जीवदान ही वरदानं साबित होतात. जीवदान मिळालं त्याला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गतवर्षी या संघाला सर्वाधिक जास्त उणीव कोणाची भासली असेल तर तो हा खेळाडू होता. यावर्षी पुन्हा एकदा आलाय आणि तीच दहशत आणि तोच दरारा पाहायला मिळतोय. संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. जर का धावा चांगल्या बनल्या, आदित्य सारखा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. आदित्य पाटीलची गोलंदाजी सध्या दगडीला चर्चेचे विषय आहे आणि ज्याच्या मिशा पिळदार आहेत तो ओंकार देखील दाखल झालाय संघामध्ये. यावेळेचा बॉल समोर केला, गॅप मोठा आहे, रन्स निश्चित मिळणार. सिंगल आली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट. दोन धावा आल्यात. भानुदास स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. चौथं षटक प्रगती पदावरती आहे. या चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या माहुलगाव टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला कामोठे दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मिड इनिंग मध्ये टॉस होईल याच्याकडे मी लक्ष वेधन. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. चला निकू गोवारी आणि त्याच वेळेला मंगेश वैती टॉस साठी या. 39ला 4. पुढचा बॉल आयुष. यावेळेला कवसला गॅप शोधलाय. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. भानुदासच्या बॅटमधून चौकार. धावलकावरती पाहायला मिळाल्यात. कुठे ना कुठेतरी एक गोष्ट नेहमी भेडसावते की संघाकडे बॅटिंग लाईनअप तितकीशी स्ट्रॉंग बनलेली नाहीये. मोठ्या येऊन देखील तोच संघ एसएन स्पोर्ट्स दिघोडे या गोष्टीची चर्चा निश्चित करत असेल. धाबा आटोक्यात आणावा लागणार आहेत. ही वॅगन व्हील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. या मॅच मध्ये ज्या रीतीने धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात, 4 चौकार आले आणि भानुदासच्या बॅटमधून निघणारा मागील बॉलवरचा चौकार हा लाजवाब होता. 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. सिंगल एकंदरीत आपण पाहिलं तर 15 आलेल्या पाहायला मिळाल्या. 43 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक विकल्प वेदांत वाणीला आपण पाहतोय. वेदांत वाणी आणखीन एक नवा चेहरा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा स्ट्रोक. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला मागील बॉलवरती. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. साईड कॅमेरा अँगलने हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला मागील बॉलवरचा चौकार आणि त्याआधी हा षटकार घेतला होता. मोठ्याने एक चुकी केली आणि ही घोडचूक संघासाठी कुठेतरी अडचणीत पाडते असंच म्हणावं लागेल. खोलातला बॉल होता. डाऊन द ग्राउंड केला क्षेत्ररक्षक तैनात. हेच करायचं आहे इथे शुभम पाटीलला. चिकू एक सिंगल घेतो नॉन स्ट्रायकर इनवरती. तो जाईल भानुदास. स्ट्रायकर इनवरती येत असताना पाहायला मिळतं 7 बॉल 23. तो नॉट आउट आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी मंगेश वैती दाखल झालाय. चला टॉस साठी आपण टॉस करतो आहोत. मिड इनिंग मध्ये टॉस व्हायला हवा. 44ला 4 फलंदाज बाद झालेत आणि वाकळण संघाला पुरस्कृत करणारे वैशाली कॅटरिंग अँड इव्हेंटचे सर्वा संकेजी कडू साहेब यांचे आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. हा बॉल अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथून येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 45 धावा धावलकावरती आहेत. 45 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. संघ ज्या धावसंख्येकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता जीवदानी स्पोर्ट्स बामणनोंगरी आणि तिथपर या धावा पोहोचल्यात असंच म्हणावं लागेल. खोलातला बॉल होता. इथे मात्र पाहायला मिळाला फाईन लेगला स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल केवळ येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. बॅटची चायनीज कट घेतली होती. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा धावलकावरती. 4 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक. वेदांत वाणीची मी चर्चा करत होतो. आणखीन एक उद्योन्मुख चेहरा या संघामध्ये पाहायला मिळतोय. आपलं स्थान पक्क करतोय हा खेळाडू. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॉल लिडिंग एज घेतली आहे स्वतः वेदांत वाणी. चेंडूच्या खाली बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. चिकू बाद.
नवीन पाटण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. तकदीर पाटीलचे बंधू म्हणून ही ओळख राहिलेली नाही आहे खेळाडूची. स्वतःची ओळख निर्माण करणारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संदेश पाटील बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. हे दोन्ही बंधू या संघामध्ये सातत्याने खेळतात. मला वाटतं आता दोन्ही संघ असे आहेत की ज्याच्यामध्ये दोन दोन बंधू पाहायला मिळत आहेत. 46ला 5 संदेशला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला रडांमध्ये आला, स्लॉट मध्ये आला होता बॉल, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार. अर्धशतक कंप्लीट झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला संदेश पाटीलने. 52 धावा धावफलकावरती संघाच्या. 52 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेतला 181 वा षटकार इथे पाहायला मिळाला. 52ला 2 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज वेदांत वाणीचा हा चेंडू खोलात पाहायला मिळाला. सिंगल निश्चित येईल, दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 53 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू येणार राहिलाय शेष. फटका येईल का विशेष. 8 चेंडू 24 वरती नॉट आउट बॅटिंग करतो भानुदास. आज दर्जेदार खेळ त्याने साकारला. संघ अडचणीमध्ये होता आणि अगदी त्याच वेळेला संकटामधून सावरलं याने या संघाला. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. आज बॅटिंग चांगलीच केली आहे त्याने. खरं तर संकट मोचकाची भूमिका त्याने अदा केली. 2 षटकार 2 चौकार, एकच डॉट बॉल आला केवळ त्याच्या अगेन्स्ट. फिजिकल फिटनेसकडे चांगलं लक्ष देत होतो यावर्षी. त्यालाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 53ला 5 पुढचा बॉल. त्रेपन्नला 5 53 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. भानुदास पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना वेदांत वाणी. लोअर फुल टॉस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. थँक्यू. चला, पूर्वार्धाचा खेळ संपला. 59 बनल्यात. खरं तर ज्या धावसंख्येची अपेक्षा हा संघ करत होता ती धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. बॅटिंग लाईनअप हा स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. आर्यन नाईक 2 बॉल 5 धावा त्याच्या बॅटमधून. संदेश गोंधळी 9 चेंडू 8 धावा त्याच्या बॅटमधून. तकदीर पाटील 4 चेंडूमध्ये 4 धावा. क्रिश म्हात्रे 1 चेंडू 0 9 बॉल 30 धावा. भानुदास म्हात्रे, शुभम पाटील 4 बॉल 3 2 चेंडू 7 धावा. संदेश पाटील 2 एक्स्ट्रा आल्या. 59 बनल्यात आणि 60 धावसंख्येचं टार्गेट उभं राहिलेलं आहे. जो आवाज सातत्याने प्रत्येक स्पर्धकाला, प्रत्येक आयोजकाला हवासा वाटतो, या आपण आमंत्रित करतो आहोत. IPLचा एक गोड आवाज. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं IPLच नव्हे, प्रो गोविंदा, प्रो कबड्डी, प्रो खो खो मध्ये आवाज सातत्याने आपण ज्यांचा ऐकला ते कुणालजी दाते सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु त्याआधी मी टॉस साठी लक्ष वेधतोय. चला कामोटे टीम कॅप्टन, आपण या त्वरित टॉस केला जाणार आहे मिड इनिंग मध्ये. चला, माहुलगाव आणि कामोठे, माहुलगाव कामोठे टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला त्वरित यायचं आहे. इमिजिएटली टॉस केला जाईल. खास करून कामोठे, जय हनुमान कामोठे संघ. चला, निक्कू गोवारी, आता तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला ॲडजस्ट झालेलं आहे, तर तुम्ही जास्त वाट आम्हाला पाहून देऊ नका. लगेच टॉस करण्यासाठी आमंत्रित केला जातो आयोजकांच्या वतीनं. विनर वर्सेस विनर 4 षटकांचा सामना. 2 संघामध्ये टॉस केला जाईल. जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात माहुलगाव.
या टॉस साठी. चला सामन्याला आता सुरुवात होईल. धन्यवाद जयेश भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. टार्गेट सेट आहे 60 धावा करायचे 60 टू विन. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 12ची सरासरी. सुरुवात अडखळत परंतु त्याच्यानंतर बानुदासच्या पॅटमधून आलेले ते फटके धावा बनवत गेले आणि शेवटी 60 धावा एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. आणि त्याचमुळे आता येईल आता मजा या मॅच मध्ये. 60 धावांचं लक्ष चांगलं लक्ष प्रस्थापित झालंय. जीवदानी बामणडोंगरी या टीमने एसएन स्पोर्ट्स तिकोडेच्या समोर सो मॅचला आता सुरुवात करून घ्या. महत्वाचा सामना. त्यानंतर वाकळण आणि आरसीसी पेठ हे संघ देखील आज इन ऍक्शन असणार आहेत या स्पर्धेमध्ये. त्याच्या अगोदर कामोठे संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या माहुलगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. बॉबी कोळी कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. सो मॅचला सुरुवात आता इथे केली जाईल. एसएन स्पोर्ट्स तिघोडे 2 सलामीवीर तयार आहेत. विश्वजीत ठाकूर आणि योगेश कोळी ही सलामीची जोडी आणि पहिलं षटक आदित्य पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आले. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. 5 ओव्हरची मॅच. 60 धावा करायच्या. 60चा थाट कुठला संघ इथे दाखवतो आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो हे पुढचे 30 मिनिटं तुम्हाला सांगतील. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. आदित्यचा पहिला बॉल ऑन साइडला बरोबर वळवलाय. डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. आर्यनची चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जाईल. विश्वजीत ठाकूरच्या खात्यामध्ये 2 धावा. रायगडचा हार्दिक पंड्या म्हणून या टोपण नावाने या खेळाडूचं नाव प्रसिद्ध आहे. आणि महाराष्ट्राचा स्पीड स्टार कोण हा प्रश्न ज्यावेळेला विचारला एमसीएने म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यावेळेला 140 किलोमीटर पर अवरने बॉल टाकला होता आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं त्या स्पर्धेमध्ये. कारण खरी माहिती हीच आहे आणि लगेच सगळे लोक गुगल करतात. तिथे 140 मेन्स सिनियर मध्ये या गोलंदाजाने तो बॉल टाकला होता सर्वाधिक वेगाने. एसएन स्पोर्ट्स दिगोडे 2 धावा सध्या खात्यामध्ये आहेत. पहिल्याच बॉलवर डबल आदित्य पाटीलच्या विरुद्ध. शिवधानी स्पोर्ट्स बामणडोंगरीच्या विरुद्ध एसएन स्पोर्ट्स दिगोडे. असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एक वेळा आदित्य तयार. पुढे विश्वजीत ठाकूर. चांगला फटका. टायमिंग आहे या बॉलवर. कडक प्रहार आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. खासियत आहे विश्वजीत ठाकूरची. उगाच याला हार्दिक पंड्या म्हटलं जात नाही कारण टायमिंग वर जास्त बिलीव्ह करतो आणि फ्रंट लेगला थोडस शरीरापासून वेगळं केलं आणि बरोबर समोरच्या बाजूला लॉंग ऑनला हा षटकार ठोकलाय. प्युअर टायमिंग प्युअर क्लास त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतो आणि हा षटकार आहे. टीमची धावसंख्या 8. पप्या ग्रुप कडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर पब्लिक कमाल कॅच 210 रुपये. षटकार आलाय. यावेळेला बॅकफुटला जात असताना जागा बनवली. स्ट्रोक साठी टर्न होतोय बॉल. आता डीप कव्हर पॉइंटच्या दरम्यान आणि तोपर्यंत 2 धावा हे कंप्लीट केल्या जातील. स्वीपर कव्हर डीप कव्हर पॉइंट या दोन्ही क्षेत्राच्या बरोबर मध्ये हा फटका सजवला होता. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि तिथून त्या 2 धावा वसूल केल्यात विश्वजीतने. 12ची सरासरी गाठायची. 3 बॉल मध्येच 10 धावा केलेल्या आहेत. म्हणजेच काय हा सामना सध्या तरी तसं पाहिलं तर दिघोडे टीमच्या बाजूने चाललाय परंतु बामणडोंगरी संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे कमबॅक कधी करायचं कसं करायचं आणि कुठल्या विकेटद्वारे होऊ शकतं. आदित्य पाटील
कमी गतीने टाकला, इथे विकेट मिळू शकते. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो की या टीमला माहिती आहे कमबॅक कसं करायचं, कधी करायचं आणि कुठल्या विकेटने करायचं. मिळाले विकेट आणि इथे मात्र तेजसने टिपलाय जेल. फलंदाज बाद. ही खास येते. हा बॉल थोडासा मागे खेचला आणि त्याचमुळे पहिले स्ट्रोक ऑफर केला बॅटरने. बॅट हातात फिरली. तेजसने कोणती चूक केलेली नाहीये आणि तेजसला माहिती आहे या बॉलवर कीज घेण्याचं काय महत्व आहे, या विकेटचं काय महत्व आहे. कारण हा जो फलंदाज आहे विश्वजित ठाकूर, हा सामना दूर दूर खेचून नेऊ शकला असता टीम पासून. आणि आता लगेचच मैदानामध्ये छोट्या मोठ्याची जोडी नेहमीच चर्चेमध्ये असते. अभिजित ठाकूर आला आता छोट्या फलंदाजीसाठी. बॉबी दादा कोळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. तो टीमची धावसंख्या 10. अभिजित ठाकूर आता फलंदाजीसाठी. योगेश कोळी सध्या मैदानामध्ये. लक्ष या मॅच मध्ये 60 आहे. 50 धावा अजूनही करायचे आहेत. आदित्य पाटीलने ती विकेट घेतली आहे. पहिल्या 3 बॉलवर 10 खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर चांगली बोट फिरवली त्या बॉलवर. चांगला लेग ब्रेक टाकला होता. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथवर समोर ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत एक सिंगल मिळते. अभिजित ठाकूरचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा स्क्रीनवर. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये 11 धावा. 60चं लक्ष. 49 धावा करायचे आहेत. कंपॅरिझन जर पाहिलं तर पहिल्या 5 बॉल नंतर ऑलमोस्ट सेम आहे. 10 धावा बामण डोंगरेने केल्या होत्या. 11 धावा इथे एसएन स्पोर्ट्स दिघोडेने केल्यात. दोघांची एक एक विकेट गेली होती. त्याच्यामुळे सध्या तरी हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये 50-50 चान्स आहे दोन्ही टीमला जिंकण्यासाठी. आदित्य पाटील पहिलं षटक. 11 धावांचं राहिलंय. 5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल या ओव्हरचा. योगेश कोळीला खातं उघडायचंय. 10 धावांची खेळी करून आऊट झालाय विश्वजित ठाकूर. या बॉलवर बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. हा येतो डॉट. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलंय. नेल्सन आकडा 11-1. पहिल्या षटकाची समाप्ती. चांगला टर्न इथे प्राप्त झालाय. शेवटच्या बॉलवर एकविरा इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सध्या स्पर्धेचा आनंद घेताय. अप्रतिम अशी स्पर्धा. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली ग्रामस्थ मंडळ चषक 2026. सुजित गोमा पाटील युवा उद्योजक अजित गोमा पाटील यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 5 बाईक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2 बाईक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2 बाईक. चतुर्थ, 5वं आणि 6वं पारितोषिक आहे 1 बाईक. अशी 12 बाईक असलेली स्पर्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज आणखीन एक महत्वाची रात्र या स्पर्धेची, जिथे हा त्यातल्या त्यात आणखीन महत्वाचा सामना दिघोडे संघ आणि त्यांच्या विरोधात बामण डोंगरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. 11 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ओमकार नाईक. चला थोडंसं स्पीडअप करा. टीम बामण डोंगरी थोडंसं फास्ट खेळत राहा. याच्यानंतरच्या लढतीसाठी परत एक वेळा कॉल करतोय. कामोठे टीम लवकरात लवकर या टॉससाठी. माहुलगावचा कॅप्टन आलेला आहे. ओमकार नाईक गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरच्या दरम्यान. एसएन स्पोर्ट्स दिघोडे आणि जीवदानी बामण डोंगरीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना या स्पर्धेचा तुम्ही पाहताय. ग्रामस्थ मंडळ चषकाचं आयोजन सुजित कुमार पाटील युवा उद्योजक यांची ही स्पर्धा. ड्राईव्ह खूप चांगला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर सेट आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. कलात्मक फटका, तंत्रशुद्ध फटका क्रिकेटचा. असे फटके ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मारले जातात त्यावेळेला नक्कीच डोळ्याला ती थंडक प्राप्त होते. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एकच धाव इथे मिळाली. या फटक्यावर टीमची धावसंख्या 12. 12 रन. एक फलंदाज बाद. ओमकार नाईक दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान इथे धावा थांबवायचे आहेत. ओमकार तयार. समोर योगेश कोळी तयार. हुक शॉट एका हाताने बॉलला मागे पाठवलंय. फाईन लेगला. पाहूया पंचांचा इशारा. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. येतोय चौकार. हलकासा शॉर्ट बॉल होता, परंतु बॅट एका हातातून निसटली. ग्रीप वरून एक हात निसटला तरी देखील 4 धावा मिळताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे बॅट स्टंपच्या वरून फिरली. रिझल्ट पहा 4 धावांचा आहे. फाईन लेगला. प्रेक्षकांमध्ये चौकार. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत चौकाराच्या मदतीने 16 धावा. धावा पाहिजेत, कशा येऊ द्यात, हे महत्वाचं आहे. योगेश कोळी जास्त शफल होऊन खेळणारा खेळाडू आहे. मगाशी देखील तुम्ही पाहिलं लेग ब्रेकवर
थोडस त्याला शांत ठेवलं, नंतर हा चौकार आलाय. परत एक वेळा ते चित्र, यावेळेला खाली राहतोय पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. ओमकार नाईक देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील विकेटची स्ट्राईक करतो नेहमीच टीमसाठी. ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, खाली राहिला आणि जसा वाकला बॅटर योगेश कोळी तसाच बरोबर कमरेचा वेध घेणारा बॉल ठरलाय. डॉट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. मॅच ऑन. 60 धावांचं लक्ष आहे. 9 बॉल संपलेत. 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 बॉलमध्ये 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉलमध्ये अजूनही 44 धावा करायचे आहेत. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल येत आहेत ओमकारच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना हाही बॉल ऑफ कटरच होता, पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आणखीन एक डॉट. आणि ओमकारच्या गोलंदाजीची हीच खासियत आहे, बरोबर टप्प्यावर टाकतो. 2 डॉट बॉल टाकलेत आतापर्यंत. इकॉनॉमिकल स्पेलसाठी जाणला जातो आणि आतापर्यंत त्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. बॉल हवेत आहे, चान्स आहे. विकेट किपर खाली, शक्यता झेलची. झेल टिपलाय, फलंदाज बाद. कामोटे टीमला लास्ट कॉल आता देण्यात येतोय आयोजकांच्या वतीने, कारण तुम्ही सांगून गेले होते आणि आता लवकरात लवकर कॅप्टनने टॉस साठी यायचंय. माहुलगाव टीमचं कॅप्टन इथे भरपूर वेळ झाला उपस्थित आहे. कामोटे संघ, तुम्ही सामना जिंकलाय, तुम्ही देखील आयोजन करता, तुम्हाला देखील माहिती आहे नाईटची स्पर्धा आहे, रात्रीची स्पर्धा आहे. लवकरात लवकर सहकार्य करा आणि टॉस साठी या प्लीज. धावा झाल्या 16. 44 पाहिजेत अजूनही, कारण आताही खेळायचंय, नंतरही खेळायचंय. तुम्हाला मी वारंवार सांगतोय टॉस साठी या, टॉस साठी या. तुमचा कोणीच खेळाडू, इथे बसलेले खेळाडू दूर गेलेले आहेत. एखाद्या खेळाडूने येऊन काय कारण आहे ते तरी सांगा. कारण समोरचाही संघ मगाचपासून वाट बघतोय. कामोटे संघ, तुमचा काय प्रॉब्लेम आहे इथे या. कॅप्टन यांनी लवकरात लवकर सांगून जा आम्हाला. आयोजक आम्हाला सांगतात लवकरात लवकर या प्लीज. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग तेजसची पाहायला मिळाली. मगाशी एक चांगला कॅच घेतला तेजसने, आता बॉल अडवलाय तेजसने. एक सिंगल इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा, 2 फलंदाज बाद. 43 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 43 रन. 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज. मॅच ऑन. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये अभिजित ठाकूर आहे तोपर्यंत हा सामना नक्कीच दिगोडे टीमच्या बाजूने देखील झुकू शकतो. कधीही ते कमबॅक करू शकतात. सो पहिल्या बॉलवर सिंगल आली. 17 धावा आता झालेल्या आहेत.
मागच्या ओव्हरचा शेवटचा बॉल डॉट होता. आता 17 धावा झाल्यात फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 17, 2 फलंदाज पात. गोलंदाज तयार आदित्य पाटील. फटका हवेत आहे, बैठक, चांगलं टायमिंग, भव्य सिक्सर. आता मात्र बरोबर बॅटच्या रडार मध्ये लागलाय आणि हा येतोय षटकार. कडक शॉट आदित्यच्या विरुद्ध. मगाशी देखील उल्लेख केला होता, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आयुष कोळीकडून आणि आता मात्र टायमिंग बरोबर जोडलंय. मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिडविकेटला सिक्सर. या षटकाराच्या मदतीने 23 धावा फलकावर लागल्या. 23 परफेक्ट बैठक. 23 धावा फलकावर लागलेल्या आहेत. परत एक वेळा गोलंदाज तयार आदित्य पाटील. ओ पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग आहे, उचलून धरली आहे पंचांनी. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज आयुष बॅक टू द पॅव्हिलियन. तेवीस धावा फलकावर लागल्या. 3 फलंदाज बाद आहेत. विकेट आली आदित्य पाटीलच्या खात्यामध्ये. मॅच मध्ये कमबॅक झालंय बामडडोंगरीचं. आणखीन एक कमी गतीने टाकलेला कटर डॉट बॉल. क्रिश कोळी आलाय फलंदाजीसाठी आणि त्यांना देखील या बॉलवर थोडंसं नाचवलं मी म्हणेन. थोडंसं मागे खेचलेला बॉल, तिथून टेक ऑफ घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्हाला अभिजितला द्यावी लागेल या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं एसएन स्पोर्ट्स दिगोडेला. कारण सिंगल डबलचं देखील महत्व आहे. या 60 धावा करायच्या असतील तर फक्त मोठेच फटके मारायचे तसं नाहीये. पुढचा बॉल रनअप मध्ये व्यत्यय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. 18 धावा तर आदित्यने खर्च केल्या. 4 बॉल टाकून झालेत. सेकंड स्पेल मध्ये तो आहे. म्हणजेच काय, धावा तर खर्च झाल्यात, विकेटही त्याने घेतल्यात. त्याच्यामुळे विकेटचा दबाव बनवू शकतो या दिगोडे या टीमवर. परंतु अजूनही सामन्यामध्ये येऊ शकतात, कमबॅक करू शकतात. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. कॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 24. 60 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 13 बॉल 36 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 36 धावा. या बॉलवर जर मोठा फटका आला, मॅच मध्ये जिवंत राहतील एसएन स्पोर्ट्स दिगोडे. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं दिगोडी टीमचं. आदित्यने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. 11 बॉल त्याच्या स्पेलचे कंप्लीट झालेत. शेवटच्या बॉलवर मी म्हटलं होतं पाहिजे एक मोठा फटका. अभिजितने मारलाय तो फटका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. धावा झाल्यात 30. आता पाहिजे 30. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 30 धावा. 12 बॉल 30 रनची मॅच आहे. मॅच मध्ये कमबॅक होतंय कारण समोर मारलेला फटका लॉंग ऑनला. हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परफेक्ट सिक्सर. 6 धावा. अभिजित ठाकूरच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. मॅच मध्ये कमबॅक होतंय आता एसएन स्पोर्ट्स दिगोडेचं. कारण आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 15 धावांची 15च्या सरासरीने 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30 रन. 60च्या लक्ष्याचा पाठलाग. 3 मध्ये 30 रन झालेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जीत खोत आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. चला, आयोजन कमिटी आपला निर्णय लवकरात लवकर घ्या आणि पुढच्या मॅचचा टॉस करून टाका, कारण 4ही कॅप्टन आहेत.
पुढचा बॉल जीत खोत. ओ पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता आणि अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. वेस्ट हाईट बीमर कमरेपेक्षा जास्त उंचीने टाकलेला बॉल आहे आणि फ्री हिट असणार आहे. पुढचा बॉल 31 धावा फलकावर लागल्या. तिथे बॅट्समनने कोणता शॉट ऑफर केलेला नाहीये. प्रयत्न करायला पाहिजे होता कारण बीमर होता. धावा मिळवता आल्या असत्या या बॉलवर. हा बॉल सपशेल सोडून दिला बॅटरने. माहुलगाव आणि कामोठे या टीमची लढत आहे. फ्री हिटचा बॉल होता त्याच्यामुळे परत एक वेळा नो बॉलचा निर्णय आलाय. आता हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कदाचित असावा. लगातार 2 नो बॉल टाकलेत म्हणजे आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. कुठलाही बॉल टाकलेला नाहीये. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉल आहे. सोर स्टेपिंगचा नो बॉल आणि त्याच्यामुळे फ्री हिट असणार आहे कारण ज्यावेळेला बॉल रिलीज केला त्यावेळेला जो पार्ट होता फूटचा तो पुढे आहे आणि नियम असा आहे सम पार्ट ऑफ द फूट बिहाइंड द लाईन. त्याच्यामुळे त्या लाईनच्या मागे पाहिजे थोडासा हिस्सा तुमच्या शूचा तो इथे पाहायला मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आलाय. फ्री हिट असेल. 3 धावा आलेल्या आहेत अगदी सहज स्वरूपात टीम दिगोडेच्या खात्यामध्ये आणि परत एक वेळा फ्री हिट आहे. आता अभिजित ठाकूरकडे ती फ्री हिट खेळण्याची संधी आहे. मॅच मध्ये कमबॅक. माहुलगाव टीमने टॉस जिंकलाय. मंगेश लवकर निर्णय घेऊन ठेवा. आणि आलाय फटका. टायमिंग प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. षटकार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये माहुलगाव टीमने टॉस जिंकून. कडक सिक्सर. आता या मॅच मध्ये कमबॅक झालंय. फ्री हिटच्या बॉलवर सर्वात दूरवरचा षटकार मारलाय अभिजित ठाकूरने. मी मगाशी म्हटलं होतं जोपर्यंत अभिजित मैदानामध्ये तोपर्यंत सामना दिगोडे टीमचा आहे. मी हेही म्हटलं होतं की एकेरी दुहेरी धावा काढून अभिजितला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला आणावं लागेल. तो जर स्ट्रायकिंग एंडला आला तर मात्र मोठे फटके येतील आणि तेच झाले. आता 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार एसएन स्पोर्ट्स दिगोडेचा. या मॅच मध्ये खराब गोलंदाजी जीत खोतची. लगातार 2 नो बॉल त्याने टाकलेत. एक वेस्ट आहे आणि त्याच्यानंतर जो नो बॉल त्याने टाकलाय तो होता ओव्हर स्टेपिंगचा. त्याच्यामुळे आता फ्री हिटच्या बॉलवर सिक्सर आलाय आणि षटकारानंतर आता परत कहाणी बदलली या मॅचची. बॉल शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावा. बामण डोंगरी टीमवर आता थोडंसं प्रेशर बनलंय या मागच्या काही षटकारांच्या मदतीने आणि ते षटकार मारलेत अभिजित ठाकूरने. छोट्या सध्या चांगली बॅटिंग करत असताना 21 करायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय जीत खोतने. अंपायरचा सिग्नल आहे वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झाल्या 40. 20 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 20 रन. एकाएकी सामना बदललाय. तो झुकताना दिसतो एसएन स्पोर्ट्स दिगोडेच्या खात्यामध्ये. शॉर्ट बॉलचा चांगला वापर होता परंतु लाईन खराब होती. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू नाही आता. डॉट बॉल आलाय.
त्याच्यामुळे 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. 10 गेंदे 20 रन. या मॅच मध्ये परत एक वेळा डॉट बॉलने कमबॅक होतंय जीवदानी स्पोर्ट्स पामन डोंगरीचं. SN स्पोर्ट्स दिगोडेच्या विरुद्ध या मॅचची कहाणी सातत्याने बदलते. आता कुठेतरी या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. एक एक डॉट बॉल मॅच मध्ये येईल जीवदानी बामण डोंगरीचा संघ, परंतु मैदानामध्ये जोपर्यंत अभिजित आहे तोपर्यंत सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो SN स्पोर्ट्स दिगोडेसाठी अभिजित ठाकूर. 10 बॉल 20. बॉल हवेत आहे. आत्ता फटका फसलाय. विकेट कीपर खाली. भरपूर उंच गेला होता, परंतु काय जजमेंट आहे, काय झेल टिपलाय संदेश पाटीलने. फलंदाज बाद. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुजित गोमा पाटील यांची स्पर्धा, अजितजी गोमा पाटील यांची स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ चषकाचं आयोजन आहे. 12 बाईक या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहेत आणि त्यातल्या त्यात आता सगळ्यात मोठी विकेट मिळाली आहे. चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसते अभिजित ठाकूरच्या, कारण आता मॅचला कलाटणी आली आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे आणि मॅच मध्ये आता पिछाडीवर चाललाय SN स्पोर्ट्स दिगोडे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा मोठा सिक्सर मॅच मध्ये येऊ शकतात SN स्पोर्ट्स दिगोडे चे सर्व शिलेदार, परंतु झेल घेतलाय संदेश पाटीलने. कौतुक व्हायला पाहिजे. स्कायर एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन ज्यावेळेला बॉल खाली येतो त्यावेळेला तो देखील थोडासा तरंगत येत असतो. तो दिशा बदलत येत असतो, कारण ग्रॅव्हिटीचा नियम आहे. सायन्स मध्ये ग्रॅव्हिटीला तेवढंच महत्व आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला झेल टिपलाय. ऑन साइडला दिशा दिली. 2 धावा इथे होऊ शकतात का हे पाहायचं. एकतर सिंगल कंप्लीट झाली आहे. स्वतः गोलंदाज जीत खोतने बॉलला थांबवलंय. 19 धावा करायचे आहेत आता. 8 बॉलमध्ये 8 चेंडू 19 धावा हे समीकरण. यानंतर कामोठी टीम आपण डगआउट जोड येऊन थांबायचं, लगेचच मैदानामध्ये उतरायचंय फिल्डिंगसाठी. माहुलगाव संघ आपला सगळा संघ घेऊन खेळाडू कक्षाच्या जवळ जायचंय. आपल्याला बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये. 8 बॉल 19 धावांची गरज आहे. फुलर लेनचा बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये आणि त्याच्यानंतरचा जो सामना आहे तो असणार आहे अरुण स्पोर्ट्स RCC पेठ आणि त्यांच्या विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स वाकळण. दोन्ही टीम आपण देखील रेडी राहा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 19. या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये राहतील दिगोडे टीम आणि तेच करायचंय. या बॉलवर फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला क्रिश. खोल टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर मारला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मध्ये फिल्डर येत आहेत. तकदीरने बॉलला थांबवलं एका हाताने. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट केल्या गेल्यात. 17 धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू 17 धावा. 9705 ची तार घेऊन सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. आद्विक पाटील दादान माहोल थँक्यू डीचे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे, त्याच्यामुळे या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये देखील वाकळणचा संघ केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक स्टार बाईक सम्राट इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाकळणच्या विरुद्ध खेळण्यासाठी अरुण स्पोर्ट्स RCC पेठ हे देखील तयार आहेत पुढच्या मॅचच्या दरम्यान, त्याच्यामुळे तोही सामना पाहायला विसरू नका. मात्र त्याच्या अगोदर एक 4 ओव्हरची मॅच खेळवली जाणार आहे. माहुलगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध कामोठे असा दुसऱ्या फेरीतला सामना आणि त्याच्यानंतर तो 5 ओव्हरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वाकळण विरुद्ध पेठ अशी ती लढत असणार आहे. आज ग्रुप ए ला सुरुवात झाली आहे. 4थी रात्र या स्पर्धेची. 6 बॉल 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज. बोल तयार. पुढे टाकलेला बॉल कॅच इटचा कॉल केलाय. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये नाहीये. 1 रन कंप्लीट होते. एकच मिळताना दिसते. एकाच धावेवर समाधान. आता 5 बॉल 5 बॉलमध्ये धावा करायच्या 16. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज क्रिश कोळी. क्रिश कोळी सध्या तयार आहे. 5 बॉल 16 धावांची गरज आहे. क्रिशने उडवलाय. फटका फसलाय.
आता प्रयत्न सुरू आहे कॅचचा, एका हाताने घेईल का प्रयत्न यशस्वी. आर्यनने हा झेल टिपलाय आणि क्रिशला सांगितलंय, क्रिश का गाना सुनिएगा, गोलंदाजाने. आणि 16 धावांची गरज आहे. ही खासियत आहे आर्यनची. तुमचा एक चांगला बेस्ट फिल्डर जर मिड विकेटला असेल तर तो असे झेल टिपू शकतो. मिड विकेट पासून शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत जाऊन त्याने हा झेल इथे संपन्न केलाय. नवीन फलंदाज दीपेश आलाय फलंदाजी. दीपेश जोशी. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 धावा करायचे आहेत. आल्या आल्या बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. भानुदासचा डॉट. 3 बॉल आणि 16. मी म्हटलं होतं सामन्याला कलाटणी येईल, तसं झालं. अभिजितची विकेट आली, विश्वजितची विकेट आली आणि तिथून गडगडला डाव इथे पूर्णपणे दिघोडे संघाचा. आणखीन एक चांगला बॉल, एकच धाव मिळेल याही फटक्यावर. आता मात्र मॅच मध्ये वर्चस्व जीवदानी बामणडोंगरी या टीमचं. 2 बॉल शिल्लक आहेत, 45 धावा झाल्यात, 15 धावा करायच्या आहेत. औपचारिकता आता शिल्लक आहे. कामोठी टीम रेडी राहायचंय फिल्डिंगसाठी. माहुलगाव संघ डगआउट जवळ जा. बॉल हवेत आहे मिड विकेटला. परत एक वेळा आर्यन धावतोय, परंतु त्याच्या अगोदर शुभम तयार आहे. झेल टिपलाय फलंदाज बाद. आता या मॅचची शेवटचा बॉल शिल्लक आहे, 15 धावांची गरज आहे. 45 पर्यंतच मजल मारता आली एसएन स्पोर्ट्स दिघोडेला या मॅच मध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. लास्ट बॉल औपचारिकता. शेवटच्या बॉलवर हा सामना इथे फिनिश होतोय. 14 धावांनी भव्य विजय